रस्त्याअभावी उपचाराला विलंब झालाय आणि त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। घाटवरून कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या बेंडाई धनगरवाडीतली ही घटना आहे। दगडूबाई राजाराम देवणे असं मृत महिलेचं नाव आहे। महिलेला भर उन्हात शेतात काम करत असताना अचानक भोवळ आली, मात्र रस्त्याअभावी रुग्णालयामध्ये न्यायला उशीर झाला आणि दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणखी तपशील या संदर्भात आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। शेखर, काय नेमकं या सगळ्या संदर्भात घडू शकतं? कारण अजूनही जर अशा पद्धतीनं सुविधा उपलब्ध नसतील आणि रुग्णाचा जीव जात असेल तर या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे। आता भविष्यात तर या गोष्टीकडे स्थानिक प्रशासन लक्ष देणार का? रिधी बरोबर आहे. असाच सवाल जो आहे तो आपल्याला देखील करण्याची वेळ आलेली आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक असे धनगरवाडे ज्या ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि अनेक महिलांना अशा पद्धतीचा जीव गमवावा लागल्याच्या घटना देखील यापूर्वी घडलेल्या आहेत. काही गरोदर महिलांच्या देखील समस्या यापूर्वी देखील समोर आलेल्या पाहायला मिळालेल्या आणि कालच अशी एक घटना घडलेली आहे। 55 वर्षीय महिला दगडूबाई देवणे असं तिचं नाव आहे। त्यांना शेतामध्ये काम करत असताना अचानक भोवळ आली, मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांना, स्थानिकांना एका डोलीद्वारे आणि खांद्यावरती घेऊन खरं तर त्यांना जाण्याची वेळ आली, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव जो आहे तो गेला होता। कारण तात्काळ उपचार जो आहे तो त्यांच्यावरती झाले नाही। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक धनगरवाडे आहेत ज्या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे। काही धनगरवाड्यांकडे जाण्यासाठी वन विभागाची काही हद्द लागते आणि त्या वन विभागाच्या हद्दींमुळं आणि त्या ठिकाणी रस्ते जे आहेत ते होऊ शकत नाहीत आणि तीच अडचण यापूर्वी देखील अनेक धनगरवाड्यांसंदर्भात झालेली आहे आणि त्यामुळेच रस्त्यांअभावी अनेकांना अशा पद्धतीने आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांच्या अनुषंगाने आता सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करणारे अशा अनेक धनगरवाडे आहेत त्यांचं स्थलांतर देखील करण्यासंदर्भातले अनेक प्रस्ताव जे आहेत ते यापूर्वी होते, मात्र त्याला अनेकांची शेती त्या धनगरवाड्यांवरती असते, त्यामुळे कोणीही त्या ठिकाणाहून सोडून खाली येण्यासाठी तयार नसतं। त्यामुळे निश्चितच या सगळ्यातून कशा पद्धतीनं मार्ग जायचे आता सरकार म्हणून त्या ठिकाणी काढणार आहे, ते पाहणं गरजेचं असणार आहे। रीती जी।